हॅलो एव्हरीवन, माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर हा व्लॉग आहे गणपतीच्या आदल्या दिवशी म्हणजे मंगळवारी. मी गावी चालले होते त्यावेळेस मी सगळे व्लॉग शूट केले, पण आहे ना टाकू नाही शकले कारण का आमच्या गावी रेंज नसते. ॲक्च्युली आमचं मोबाईल दिवसभर बंद असतात, फोनच नेटवर्कच नसतो, त्यामुळे मला काय करता आलं नाही. तर संध्याकाळी मी 8 वाजता घरी पोहोचले. मम्मी वाईतच होती, मग तिच्यासोबतच घरी आले. आणि हा आहे आमच्या म्हणजे घरी जायचा रस्ता. ऍक्च्युली आमचं घर शेतात आहे, त्यामुळे एवढा अंधार असतो जाताना. आणि नंतर आले की लगेचच डेकोरेशन करायला बसले आणि काहीच नव्हतं केलं. या बहिणीने फक्त मागून जे मंडप असतो तो घातलेला होता, त्यामुळे मी नंतर बाकीचं काही करायला घेतलं. आणि आता आज जर लवकर उरकलं तर मग उद्या लवकर उठता येईल, कारण का उद्या खूप तयारी करायची असते गणपती बसवण्याची. आणि पप्पा आजच आय थिंक गणपती घेऊन येणार आहेत, कारण का उद्या जाता येणार नाही, खूप सारं काम असल्यामुळं. मग पप्पा बोलले आजच घेऊन येतो, बाकीचं तर सगळं घेऊन आलो होतो. मग आम्ही दोघींनी मिळून मस्तपैकी थोडंफार डेकोरेशन केलं. आणि ते बघत होतो की कुठलं चांगलं दिसतंय, काय चांगलं दिसतंय. मम्मीला थोडंफार विचारत होतो, हे लावू का ते लावू. असंच असतं आमचं. आम्ही एकदम गणपतीच्या एकदम लास्ट मिनिटला आम्ही डेकोरेशन करायला घेतो. खूप दिवस अगोदर किती विचार केला तरी होत नाही, लास्ट मिनिटलाच होतं. मग असं विचार करून करून आम्ही दोघी बहिणींनी थोडंफार डेकोरेशन केलं. आणि मी तर असं बसूनच थोडस सांगत होते की हे कर ते कर, बाकी काही ते काही तीच करणार होते. कारण का ती जास्त म्हणजे हालचाल वगैरे करण्यामध्ये खूप हे आहे. नंतर आमचं थोडंफार डेकोरेशन झालं. असा हा मंडप आहे. ऍक्च्युली हे नंतर अजून व्यवस्थित दिसणार आहे. फक्त एक छोटस हे करून ठेवलंय, एवढा सारा पसारा काढला आम्ही घरामध्ये एवढ्याशा डेकोरेशनसाठी. आणि नंतर पप्पा पण आले होते गणपती घेऊन. तर आजच्यासाठी एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.